नमस्कार मित्रांनो, चला जाऊ जलाच्या वाडीला. प्रवास जलाच्या वाडीचा आजच्या या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कामानिमित्त आम्ही पोलादपूरला राहतो आणि थोडंसं गावाकडे काम असल्याने आमचे सहकारी मित्र श्री दरवडे सर यांना म्हटलो, सर आज जलाच्या वाडीला जाऊच. आणि सर देखील तयार झाले. दरवडे सरांचा पहिलाच जलाच्या वाडीला जाण्याचा हा अनुभव असणार आहे. निसर्गाचा आत्मा, पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि गावाकडे जात असताना अनेक सुंदर सुंदर दृश्य या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. शलर सर, कुठे चालले तुम्ही? अहो तुम्ही कुठे चाललो म्हणजे अहो आपण गावाला चाललोय, आपल्या गावाला काय? जलाची वाडीला चाललोय. आणि काय विचारताय कुठे चाललोय म्हणून? बापरे, जलाची वाडी तर लय डेंजर आहे. हा, तर तुम्हाला घेऊन तिकडे चाललोय. हो, हो. आपली गाडी कशासाठी घेतली? बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला घेऊ आणि आपल्या वाडीवर जाय, आपल्या जलाच्या वाडीवर जायचंय. हो जलाच्या वाडीला ना? हा, जाऊ ना, काय त्याच्यात आहे. मग आता म्हटलं आपला हक्काचा माणूस दरवडे सर, हा. आपण दरवडे सरांना नाही सांगणार तर दुसरं कुणाला सांगणार? मग गेलंच पाहिजे ना, जलाची वाडी बघायला हा. पाहिजे मला कुठे. म्हणून काय म्हटलो तुम्हाला ते सांगावं. कुठं आहे ना जलाची वाडीला? हा ते बरोबर, बघायचंय. म्हटलं तुम्हाला सांगावं, आपला हक्काचा माणूस आपल्याला नेईल. म्हटलं चला मग जाऊया आता. मग जाणारच ना, तुझ्यासाठी नाही मग काय. ऋषी बरोबर. शलर सर. हा इथून डाव्या बाजूला जाणारा मार्ग म्हणजे नवीन बोगद्याच्या माध्यमातून खेड रत्नागिरीला जाणारा मार्ग आणि उजव्या बाजूला आहे तो म्हणजे आपला जुना कशेडी घाट. याच मार्गाने आपल्याला गावाकडे जायचं आहे. आज चाललोय आम्ही शलर सरांच्या गावाला, जलाची वाडीला. बघूया जलाची वाडी किती लांब आहे ते पोलादपूर पासून. आता आम्ही भोगाव तर सोडलेलं आहे. आता बघूया, त्या जुन्या हवेला तर लागलेलो आहोत आम्ही. रस्ता पण अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण वाहनं काही जुन्या रोडला काय आम्हाला दिसत नाहीत. सर, जुन्या रोडला आपला हा जो जुना रोड आहे ना, त्याला वाहनं आपल्याला सहजासहजी दिसणार नाहीत. कारण नवीन बोगदा जो चालू झालेला आहे, हा. त्याच्यामुळं मुंबईकडून येणाऱ्या किंवा या दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या काही गाड्या आहेत, तर त्या आपलं सळ अगदी नवीन बोगदा झाल्या असल्यामुळं डायरेक्ट खाली खेडला जाऊन निघतात. त्याच्यामुळे ह्या घाटाच्या जुन्या मार्गाचा सहजासहजी कोण वापर करत नाही. इथं जर आपल्याला एखादी गाडी दिसली तर ती लोकल भागातलीच दिसते. त्याच्यामुळं या भागात आपल्याला सध्या आता एकही गाडी दिसत नाही. आपली एकच गाडी आहे आता सध्या हो, इथं. सध्या एकच गाडी दिसते. अगदी सामसूम असलेला रोड दिसतो आपल्याला. हो. अगदी हॉररचा आपल्याला अनुभव येईल. पहिल्या या मार्गाला जर आपण सर बघितलं तर खूपच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्या असायच्यात. बरोबर. हा, आणि एकदम धीमे गतीने चालायच्या. हो, हो. घाट होते ना, हा घाट होता घाट ना. असल्यामुळं कसेडी घाट. आणि या ठिकाणी वाहतुकीचे कंटेनर वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालायची. हो. परंतु या मार्गाला आता आपल्याला भेटणार नाही बघायला. कसेडी घाट ना हा सर. मग कशेडी घाट. त्याच्यामुळे वाहनं असते चालत असायची, कारण घाट असल्यामुळे, घाट सेक्शन मुळे काय बरोबर. वाहनांना जरा गती मिळत नाही. हो हो. म्हणून परंतु बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक वाहन पाहायला मिळतंय. हे काम करण्यासाठी काम चालू आहे. हा. दरवडे सर, हा. मी पुढे जाऊन बघून आलेलो आहे. हा. तर हा वाहतुकीचा मार्ग एकेरी चालू आहे. चालू तर आहे. आपल्याला जाता येईल, कारण बऱ्याच दिवसापासून इथं या मार्गावर काम चाललेलं आहे. हा. ते दरवर्षी आपल्याला तसंच दिसतंय. आणि या ठिकाणी दरवर्षी हा रस्ता खचलेला असतो. काम तर दरवर्षी होतंय, पण या ठिकाणी परमनंट उपाय इथं मात्र काय काढता आले नाही अजूनपर्यंत. तर या ठिकाणाहून आपल्याला जाता येईल, जाऊ शकतो आपण. कारण पूर्ण हेच गेलेलं ना. ऋषिकेश, माझा मित्र पण भेटला तुझ्या गावाला कामाला आहे, ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी. हो. क्लासमेट आहे माझा, संतोष वालेकर. मित्रांनो, हा आहे जुना कशेडी घाटाचा मार्ग. आज या घाटाला आपल्याला गाडी पाहायला मिळणार नाही, परंतु हा कशेडी घाट आणि कोकणातील लोकांचं एक वेगळंच असं नातं आहे. बोगदा झाला असला तरी या कशेडी घाटाला लोक कधीही विसरणार नाहीत. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा घाट असल्यामुळे लोकांच्या मनात या घाटाबद्दल एक आगळं वेगळं असं स्थान आहे. दोघांची काय मग?
सर आपण आता आलेलो आहोत कशिडी बंगलावरती. हो माहिती आहे तुम्हाला हे ठिकाण कशिडी बंगला? हो कशाडी बंगला आहे माहिती मला. आता इथून तुमच्या गावाकडे आता हा जो रोड गेला आपल्याकडं. हो सर कुठं जाताय तुम्ही? पळशीलला. आम्ही जलाच्या वाडीवर चाललोय. म्हटलो आता चला जाऊन येऊ. खेकडी उडी घेऊन या. हा येतो. हा मस्त की घेऊन या खेकडी आणि सुक चांगली बांधून आणा. हो चालेल. पांढरी आणा आणि काळी पण आणा 2-4. बर चालतंय. काळ्याचा रस्ता मस्त होतो. संध्याकाळी बोलवा आठवणी. हो चालेल. पाट्यावरचं वाटण बिटण करून आणा. हो चालेल. गावाला जाता एवढं ते. हो. चला, धन्यवाद. काळजी घ्या. हो चला सर. ओके. हे बघ आता गेले इथं गाव आहे का? डोंगराच्या गाव आहे. डोंगराच्या खाली दत्तवाडी कामतवाडी हॉर्न देत राहा घाटावर. सर गाणं भारी लावले. हो गाणं ते पूर्वीचं गाणं आहे ना. जुनं गाणं आहे. हो तेच मागाशी तेच म्हणलो होतो. दररोज सरांना कधी आपल्याला घेता येईल. हे आपलं सर मंदिर झाले नवीन आणि ही आपली शाळा सर. मस्त शाळा चांगली. न्यू इंग्लिश स्कूल कातली बंगला पळशील. हो. आपले चिविलकर सर, कोकरे सर हे माझे खास मित्र आहेत हा. कोकरे सर चिविलकर सर खास मित्र तुमचे. हो आपल्याला सरळ जायचंय. सरळ जायचं ना इकडे. हा जो रोड जातो ना हा खाली जाधव सरांचं गाव. हो ते खाली हा खडकोन आहे आणि हा गोलदाऱ्याला खाली रोड हा, हा. आणि हा आपल्याकडे सरळ रोड गेलेला आहे. आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत पळशील येथे. अजून 4 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी आहे. अजून कोणतरी येते. हो आम्ही इकडे फाटे तोडायला यायचो. तोडायला आमचे साहेबांचे जाधव सरांचे. हा आपल्याकडे जायचा रोड सर जलाच्या वाडीला जाण्याचा रोड. आणि हा इथं डाव्या साईडला जो रोड गेलाय हा सावरीच्या वाडीला रोड गेलेला आहे. हा, इकडे. आणि आपण सावरीच्या वाडी शाळा पण बघत आहोत समोर. पण आता ही बंद पडलेली आहे. बरीच वर्ष झाली. आपल्याला इकडे जायचं. आपल्याला हा सरळ जायचं आहे. इकडेच मी गेलेलो. हा आणि हा जो रोड ही शाळा बघताय हा. ही बऱ्याच वर्षापासून बंदिस्त शाळा आहे. बंद आहे काय? या शाळेत देखील आम्ही 2री पर्यंत शिकलेलो आहे. अच्छा. नंतर आमच्या जलाच्या वाडीवर शाळा झाली हा. तेव्हा आम्हाला समीर मुल्ला सर शिकवायला आले. हा, वस्ती शाळा होती. हा, पोलादपूर. वस्ती शाळा होती. हा समीर मुल्ला सर माझ्या पण परिचयाचे. तर हा आपल्याकडे जाण्याचा रोड आहे. जवळपास 4-1 किलोमीटर पळशील ते जलाच्या वाडी 4 किलोमीटरचं अंतर आहे. 4 किलोमीटर. हा आणि आम्ही 10वी पर्यंत याच पळशील हायस्कूल मध्ये शिकलोय. आणि हे 4 किलोमीटरची पायपीट करत आम्ही 10वी पर्यंत रोज आलेलो आहे. लय काबड कष्ट केले तुम्ही. हो. शिकण्यासाठी एवढं हो, हो, चालत बरोबर. 4 किलोमीटर जायला. येऊन जाऊन 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. आणि त्याच्यात पण कधी कधी काहीतरी सामान आणायला सांगणार. कधी हा. दळण आणा. दळण मग आणि पाठीवर परत बॅग. मग अजून असं वैतागायचं की बाबा नकोय. पण ते जुने दिवस आठवले तर की बाबा ते तरी ते भारी वाटतं. आज हा. जुने दिवस आठवल्यावरती एक वेगळाच आनंद असतोय त्याचा पण. हो वेगळाच आनंद आहे. आता ही दुसरी जी इथं वाडी लागते ही उंबरकर वाडी. ही उंबरकर वाडी. हा, हा. आता हा सळ आपल्याकडे खाली रोड. आता इथं दुसरी तिसरी तुम्हाला वाडी दिसणार नाही. आता डायरेक्ट ही सातपाणी वाडी लागली. ही जुनी वाडी वरती होती. लोक इथं येऊन स्थायिक झालीत. आता हा जो खाली रोड गेलाय हा डायरेक्ट आपल्या जलाच्या वाडीला. आता इथून पुढे दुसरी तिसरी कुठली वाडी नाही लागणार. डायरेक्ट जलाची वाडी. लोकांनी पण शेती चांगली केली आहे. हो हे लोकं बघताय काय आपण. अजून शेती विसरली नाही विसरले. तर सर एकंदरीत नजारा कसा दिसतोय? नजारा खूप छान आहे. निसर्ग आहे बघा. निसर्गाच्या सानिध्यात राहता तुम्ही. हो ना. एवढं निसर्ग पाहायला मिळतं जलाच्या वाडीचं. अतिशय खूप सुंदर जलाच्या वाडीचं निसर्ग आहे बघा. इथे घनदाट जंगल सुद्धा आहे आणि आजूबाजूला हे झाडी सुद्धा दिसत आहेत. आणि स्मॉल वॉटर फ्लो
अतिशय खूप इथं धबधबा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा आहे. हा, छोटे छोटे वालांचे छोटीशी धबधबे आपल्याला कोसळली दिसतील. आहे. बघा इथे थोडीशी दरड कोसळली आहे. बघा किती सुंदर वाटतंय. तर इथून आपली वाडी बघा स्पष्ट दिसते. हो, स्पष्ट दिसते. इकडे आम्ही येतो खेकडी पकडायला. याला जाता हा, तर हे आपली प्रवेशद्वार, जलाची वाडीचा प्रवेशद्वार. दरोडे सर, जलाची वाडीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. हो, कसं वाटतंय तुम्हाला मग? छान वाटतंय. जलाच्या वाडीमध्ये तुमच्या यापूर्वी आपल्या जलाच्या वाडीवर तुम्ही आलेलात? नाही हे पहिल्यांदा आलेलं आहे. हे तुमची झाडं बघा, हा, फणस आणि स्नॅक ट्री. ओके सर. आमच्या नियोजित ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत, जलाची वाडी. पावसाच्या दाट अशा धुक्यामध्ये आपण पाहत आहात आमची सुंदर अशी जलाची वाडी. पावसाळा हा ऋतू गावाला अधिकच सुंदर बनवतो. आता हा खेड रत्नागिरी चालू होतो दुसरा. आपली बॉर्डर आपला पोलादपूर रायगड मधला शेवट हा. हा शेवट इथे हे खेड तालुका रत्नागिरी. आता दरोडे सर आणि मी येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या घरी. आमची आहे मजा आहे यांनी दरोडे सरांशी गप्पा मारल्या. वैयक्तिक जीवन आणि ग्रामीण जीवन यावर त्यांनी एकमेकांशी चर्चा केली. जेवून आम्ही बराच वेळ घरी आराम केला. बऱ्याच दिवसातून घरी आल्याने मनाला समाधान वाटलं. गावच्या लोकांचं शिक्षण जरी नसलं, काटकोन त्रिकोण चौकोन जरी त्यांना माहीत नसला, तरी त्यांना माहीत असतो जीवन जगण्याचा दृष्टिकोन, जो ते आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवातून शिकलेले असतात. गाव तो शेवटी गावच असतो मित्रा. कमी गरजा, कमी अपेक्षा यांमुळे ग्रामीण भागातील लोक समाधानाने जीवन जगत असतात. तर जलाची वाडीचं हे नेचर तुम्हाला कसं वाटतंय? नेचर अतिशय खूप सुंदर आहे सर. बघा ना, इथे आजूबाजूला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे हे आपल्याला पाहायला मिळतोय. धुका पाहायला मिळतोय. किती धुका आहे. आपल्याला वाटलं की याच्या महाबळेश्वरलाच जास्त धुका असतो, पण नाही, इकडे पण धुका एक खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग जलाची वाडीवर आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं? मग जलाच्या वाडीवर आल्यानंतर अगोदर वाटलं की जलाची वाडी किती लांब आहे, कशा प्रकारे आहे, परंतु आता जर बघितलं तर जलाच्या वाडीला एक मंदिर सुद्धा बघितलं आणि त्या गावामधील सुद्धा लोक जे आहेत ते अतिशय मनमेलावू आहेत. खूप चांगल्या पद्धतीचे लोकांना माया सुद्धा आहे. गावाकडच्या लोकांना मायाच असते खूप. बरोबर. त्या मग आजी एक आपण- दोन भेटले आजी, त्या पण एक बोलायला सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलत होत्या. परत आपण जलाची वाडी यायचं ना परत? परत आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तर जलाच्या वाडीला मुक्कामासाठी एक दिवस राहायला यायचं. एक दिवस मुक्कामासाठी यायचं आहे आपल्याला. मुक्कामासाठी. ओके. धन्य झालो आजी गावात या आलो, न्हावून या गेलो सुखात या. गावाचे माझे प्रतीक शांतीचे, स्थळ विश्रांतीचे ऋषी म्हणे. निघूया का सर आता पोलादपूरला आपण? हो, निघूया. चला. मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत पोलादपूरला. प्रवास जलाच्या वाडीचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रवास जलाच्या वाडीचा या ब्लॉगमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. धन्यवाद.